आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळात कोणते निर्णय होणार याकडे लक्ष. दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. दुग्ध विकास मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कामाचाही घेतला आढावा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे आदेश. घुसखोरी थांबवण्यासाठी समिती पुनर्गठन करण्याच्याही सूचना. अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट. 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे सादर. तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची दमानियांची माहिती. कारागृहामध्ये वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार. जितेंद्र आव्हाडांचा एक्सपोस्ट करत आरोप. बीड कारागृहात आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मैफिल रंगते. आव्हाडांची एक्सपोस्ट. बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंचा आरोप. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याच्याही देसाईंची मागणी. आकाच्या मर्जीतील लोक फक्त 26 नाही तर 226 लोक असतील. त्यांची यादी गृहमंत्र्यांना देऊ. सुरेश धस यांचं वक्तव्य. असे पोलीस दल बीडमध्ये न ठेवण्याची ही मागणी. बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका. अनेक गंभीर गुन्ह्यातील आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई. सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. सुदर्शन घुले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी. रस्त्याचं काम सुरू असताना विजय रौंदळ यांनी विकास कामाला विरोध करत कामगारांना मारहाण केल्याचा बाबूराव चांदेरेंचा आरोप. मारहाणीची घटना घडलेल्या ठिकाणी जात बाबूराव चांदेरेंकडून व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण. बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. जालन्याचे खासदार कल्याण काळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करणार असल्याची काळेंची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी घेतली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी ठाकरेंची रणनीती. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणी घोषणा केली असेल तर राष्ट्रवादीही मुंबई, पुणे, भिवंडी, कल्याण, पिंपरी चिंचवड बाबत निर्णय घेईल. महेश तपासेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली. पक्षाच्या वतीनं प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतील एका मुद्द्यावर आंदोलन करण्यात येणार. नासक्या लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला. तसेच काही लोकांना धडा शिकवण्यासाठी मी शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. पक्षप्रवेशानंतर राजूल पटेल यांची प्रतिक्रिया. जे आम्हाला सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. आमचे मतदार आजही सोबत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीनंतर राजन विचारे यांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांसोबत सेटलमेंट केली. भरत गोगावलेंचा हल्लाबोल. पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या तटकरेंना नको होतो. गोगावलेंचं वक्तव्य. भरत गोगावलेंचं पालकमंत्री पदाच्या रेसमधलं नाव गायब करून अदिती तटकरेंचं नाव टाकण्यात आलं. महेंद्र दळवींचा आरोप. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्रीपद गोगावलेंनाच मिळायला हवं, अन्यथा तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही. दळवी यांचा इशारा. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून टीका करणाऱ्या 3 इडियट्सला तात्काळ एकनाथ शिंदेंनी आवरलं. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांचं वक्तव्य. तर पालकमंत्रीपदावरून केलेले आरोप खपवून घेणार नाही. चव्हाणांचा इशारा.
रायगडमध्ये सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक. राष्ट्रवादी रायगड जिल्ह्यात भाजप आणि सेनेला हायजॅक करण्याचं काम करत आहे, कार्यकर्त्यांचा आरोप. महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला दिली मंजुरी. मुंबई महानगरपालिकेतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पार पडली महत्त्वाची बैठक. शाई नदी प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश. मुंबईमध्ये मनसे आक्रमक. अमेय खोपकरांची हॉटस्टारच्या कार्यालयात धडक. डिंचे हॉटस्टारवर क्रिकेट समालोचन मराठीत करण्याची मागणी. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसेकडून मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याचं पत्र. यावर हॉटस्टारकडून मराठीतून समालोचन करणार असल्याचं आश्वासन. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल. फॉर्च्यून हाईट्स बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये देखील चोख सुरक्षा व्यवस्था. शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे समन्वयक अशोक धोडींच्या बेपत्ता झालेल्या दिवशीचा गाडीचा सीसीटीव्ही समोर. गाडी गुजरातच्या बाजूने गेल्याचं सीसीटीव्हीत कैद. सीसीटीव्ही पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं अपहरण. कुटुंबियांचा आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक. विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज. एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ गरजेची होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. एसटीतून काही चांगलं अपेक्षित असेल तर भाडेवाढ करावीच लागेल, सरनाईकांचं वक्तव्य. नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच असताना नाशिकात गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे लागले होर्डिंग. महाजनांचे होर्डिंग लागल्यानं शहरात मोठी चर्चा. मंत्री गिरीश महाजनांनी केला लोकलनं प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते शहाड दरम्यान लोकल प्रवासात महाजनांनी साधला नागरिकांशी संवाद. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण. डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी होणार उपयोग. मुंबईतील मेट्रो नेटवर्क संदर्भात यूके सरकार आणि MMRDAचा सामंजस्य करार. मुंबईतील वाहतूक विकासाला चालना मिळणार. पुढील 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या एसटी बसेस घेण्याचं अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. एसटीमध्ये 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. अंबादास दानवेंचा आरोप. 15% भाडेवाढ प्रवाशांचं कंबरड मोडणारी असून ती मागे घ्यावी, दानवेंची मागणी. धाराशिवमध्ये एसटी दरवाढी विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. आमदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांचा देखील आंदोलनामध्ये सहभाग. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. एसटीची भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरेंचा सेनेचा इशारा. निवडणूक आयोगाविरोधात आणि मार्कडवाडीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन. मार्कडवाडीतील समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस. प्रकृती खालावून देखील आंदोलनावर जरांगे ठाम. धनंजय देशमुख आंतरवाली सराटीत जरांगे पाटलांच्या भेटीला. धनंजय देशमुख आज जरांगे यांच्या सामूहिक आमरण उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती. भाजपा आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी.
नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे समारंभ. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील राहणार उपस्थित. कोल्हापूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सरकारने घुसखोरांना तातडीने हाकलवून काढावं, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक झेडपी सदस्य शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवेंकडून नाराज पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचा प्रयत्न. गडचिरोलीमधून मलेरिया हद्दपारीसाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचे कृती दल स्थापन होणार. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गोंदियात होणाऱ्या कचरागड यात्रेचा केला आढावा. 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जलस्थान पुरस्काराची घोषणा. यंदाचा पुरस्कार मराठी नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण. शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे अत्याचार तसेच इतर समस्या घेऊन आंबेडकरी संघटनेच्या वतीने शहरात मोर्चा. भिवंडीतील दाभाड गावात अनधिकृत भिंत तोडण्याला स्थानिकांचा विरोध. यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट. व्हिडिओ आला समोर. अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी. यवतमाळच्या दिग्रसमध्ये रास्ता रोको आंदोलन. सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. जालन्यामध्ये विद्युत तार दुचाकीवर पडल्यामुळे दुचाकीला आग. घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. भिवंडीतील पच्छापूर रस्त्यावर चालत्या ट्रकनं घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. चालकानं वेळीच ट्रकमधून उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यामध्ये ग्रामीण पोलिसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक. आरोपी चोऱ्या करून अलिशान गाड्यांमधून फिरायचा. मौज मजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या अल्पवयीन पुण्यातील वारजे पोलिसांकडून अटक. 5 दुचाकी आणि 2 रिक्षा जप्त. नवी मुंबई पोलीस दलाकडून यशस्वी कामगिरी. वर्षभरात पोलिसांनी 200 बांगलादेशींना केली अटक. गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात 3% वाढ. बाबूराव चांदेरे पुन्हा वादात. चांदेरेंकडून विजय रौंदळ यांना मारहाणीच्या वेळेचा आणखी एक व्हिडिओ समोर. वाशिमच्या रिसोड शहरात एका हॉटेलला आग लागल्याची घटना. आगीच्या घटनेत संपूर्ण हॉटेल जळून खाक. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. सोलापूरमध्ये जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्ण. रुग्णांचं सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलं. नायगाव गोळीबार आणि हल्ला प्रकरणात 30 जणांविरोधात गुन्हे दाखल. तर गोळीबार करणाऱ्या या गटातील आरोपींना सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी. पालघर जिल्ह्यामध्ये 8 वर्षीय मुलीला खाण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर. आरोपी विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कल्याणमध्ये रिक्षा चालकांकडून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला. 3 जण जखमी. रिक्षामध्ये पुढे बसण्यावरून झालेल्या वादात रिक्षा चालकाचा प्रवाशांवर प्राणघातक हल्ला. जुन्या मुंबई पुणे हायवेवर तरुणाची स्टंटबाजी. यात बाईक रायडर्सचा अपघात. अपघातात बाईकचा चक्काचूर झाला असून बाईक चालवणारा तरुण गंभीर जखमी.
14 वर्षीय मुलाची बंदुकीनं गोळी झाडून आत्महत्या. सोलापूरच्या माढ्यातील आढे गावातील घटना. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईच्या कांदिवलीत एका महिलेनं आपल्या 4 वर्षीय मुलासह आत्महत्या केली आहे, परंतु हा घातपात असावा असा पोलिसांकडून संशय व्यक्त. कांदिवली पूर्वेत हनुमान नगर परिसरातील ही घटना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. मनपा, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष. राजधानी साताऱ्यातील वाघनखांचा मुक्काम अवघ्या 3 दिवसांचा. 31 जानेवारीला वाघनख नागपूरला होणार रवाना. महाराष्ट्राने सोयाबीन खरेदीत मिळवला देशात पहिला क्रमांक. प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी. राज्यातील 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेस PPP तत्वावर करण्यास मंजुरी. मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय. कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना आज देखील मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागणार. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यात अंबप गावात विधवा स्त्रियांना सौभाग्यवती महिलेप्रमाणेच मान सन्मान देण्याचा निर्णय. हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात सन्मान देण्याचा गावकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातून आलेल्या 93 जोडप्यांचा विवाह. पुण्यात 58व्या वार्षिक निरंकार संत समागमामध्ये सोहळा संपन्न. विवाह समारंभात अनेक पदाधिकारी, उच्च शिक्षकांची समावेश. नांदेडमध्ये राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आमदार बाळाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन. कल्याणकरांनी घेतला अनेक शैक्षणिक बाबींचा आढावा. अयोध्येमध्ये 26 जानेवारीला 25 लाख भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन. येत्या काही दिवसात आणखी काही भाविक दर्शनासाठी येतील, मंदिर प्रशासनाचा अंदाज. पर्यटकांमध्ये उत्तर प्रदेशची लोकप्रियता वाढली. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 2023च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 17 कोटींनी वाढ. सुमारे 23 लाख विदेशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली. कोल्डप्ले गायक ख्रिस मार्टिन प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात. त्याची गर्लफ्रेंड आणि अमेरिकन अभिनेत्री डकोटा ही देखील त्याच्या सोबत उपस्थित. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले क्रिकेट ऑफ द इयर. बुमराह कसोटी तर स्मृती मानधना वन डे क्रिकेट ऑफ द इयर. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी केला फोनवरून संवाद. या संभाषणाच्या संदर्भात मोदींकडून एक्स पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.